नवापूर MIDC परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी उघड, 5 जण ताब्यात, मुद्देमाल जप्त. नवापूर MIDC परिसरात बिबट या वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत 5 संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई टीम व वन विभागाच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून केली. मिळालेल्या माहितीनुसार WCCB मुंबई टीम व सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार, रोहयो, चिंचपाडा व नवापूर प्रादेशिक वन विभागाच्या पथकांनी संयुक्त मोहीम राबवली. यावेळी आरोपी बिबट्याच्या कातडीचे तुकडे विक्रीसाठी वाहतूक करत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत बिबट्याच्या कातडीचे तुकडे तसेच वाहतुकीसाठी वापरलेली एक पांढरी मारुती स्विफ्ट कार GJ26A 1513 व 3 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त वाहनांमध्ये युनिकॉर्न GJ26P 9668, डिस्कवर MH39Q 4460 व स्प्लेंडर GJ22M 1447 यांचा समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपी व जप्त मुद्देमालास मध्यवर्ती रोपवाटिका नवापूर येथे आणण्यात आले. या प्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 9, 39, 48A, 49B, 44, 50 व 51 नुसार वनगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई माननीय वनसंरक्षक नीनू सोमराज, धुळे वनवृत्त व उपवनसंरक्षक संतोष सस्ते, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच विभागीय वनाधिकारी दक्षता श्री सदगीर यांच्या देखरेखीखाली सहाय्यक वनसंरक्षक रोशन कैबुआ, WCCB मुंबई टीम तसेच विविध वनपरिक्षेत्रातील अधिकारी, वनपाल व वनरक्षकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. दरम्यान पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर हे करत असून या कारवाईमुळे वन्यजीव तस्करी विरोधात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. 4/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली की काही लोक हे बिबट या वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणारे. त्या अनुषंगाने वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई, नंदुरबार उपविभागाची टीम, नंदुरबार वन परिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर हे सर्व आम्ही एक टीम मिळून एक सापळा रचला आणि आरोपींचा पाठलाग करत असताना त्यांना MIDC नवापूर या ठिकाणी आपण मुद्देमालासह ताब्यात घेतले. मुद्देमालामध्ये बिबट या वन्य प्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपात कातडी सापडली. तसेच वाहतूक करत असताना वन्य प्राण्याची वाहतूक करत असताना एक कार आणि 3 मोटरसायकल देखील आपण ताब्यात घेतले. तसेच 5 संशयित आरोपी यांना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि यांना आज माननीय न्यायालय नवापूर येथे हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची वनकोठडी दिलेली आहे. तरी पुढील तपास अमोल काशीकर वन परिक्षेत्र अधिकारी नवापूर हे करीत.